स्टुडंट्स, वेलकम इन एस जी ट्युशन क्लासेस. आज आपण 7th स्टँडर्ड 4 नंबरचं लेसन अँगल्स अँड पेअर्स ऑफ अँगल्स पाहत आहोत. त्याच्यातील प्रॅक्टिस सेट 20 पाहूया. त्याआधी एस जी ट्युशन क्लासेस चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. पाहूया प्रॅक्टिस सेट 20. त्याच्यातील क्वेश्चन 1 आहे, लाईन्स ए सी अँड बी डी इंटरसेक्ट ॲट पॉईंट पी. Angle, measure of angle APD is equal to 47 degree. Find the measures of angle APB, angle BPC and angle CPD. पहा इथे आपल्याला फिगर दिलेली आहे. याच्यामध्ये पहा APD हा अँगल आपल्याला दिलेला आहे 47 डिग्री. आपल्याला हे रिमेनिंग असेल हे 3 अँगल्स फाइंड करायचे आहे. पाहूया कसं फाइंड करायचं. फिगरमध्ये पहा APD हा अँगल दिलेला आहे आपल्याला 47 डिग्री. त्याच्या समोरचा हा अँगल BPC हा अँगल असणार आहे अपोजिट अँगल. आणि अपोजिट अँगल्स काय असतात, सेम मेजरमेंटचे म्हणजेच कॉन्ग्रंट असतात. म्हणजेच APD हा असेल 47 डिग्री तर अँगल BPC हा सुद्धा असणार आहे 47 डिग्री. कारण हे आहेत अपोजिट अँगल्स अँड अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रंट किंवा सेम मेजरमेंटचे. राईट करूया आपण. इथे आपण पहिल्यांदा BPC हा अँगल फाइंड करूया. अँगल APD इज इक्वल टू अँगल BPC. कारण आहे ते दोन आहेत अपोजिट अँगल्स. अपोजिट अँगल्स म्हणून देअरफॉर अँगल BPC इज इक्वल टू 47 डिग्री. APD आहे 47 म्हणून अँगल BPC झालेला आहे 47 डिग्री. पुढे पहा अँगल फिगरमध्ये पाहूया. अँगल APD आणि अँगल हा APB. अँगल APD आणि अँगल APB हे आहेत अँगल्स इन लिनियर पेअर. कारण हे आहेत एकाच लाईनवर तयार झालेले दोन अँगल म्हणून हे आहेत अँगल्स इन लिनियर पेअर. अँड अँगल्स इन लिनियर पेअर्स आर सप्लिमेंटरी. म्हणजेच ह्या दोन अँगल्सची ॲडिशन 180 डिग्री असते. पहा अँगल्स इन लिनियर पेअर आर सप्लिमेंटरी म्हणजेच या दोन अँगल्सची ॲडिशन 180 डिग्री असते. म्हणजेच आपण 180 डिग्रीमधून 47 डिग्री मायनस केले तर आपल्याला अँगल APB मिळणार आहे. लिहूया ते. अँगल APD प्लस अँगल APB इज इक्वल टू 180 डिग्री. कारण ते आहेत अँगल्स इन लिनियर पेअर. अँगल्स इन लिनियर पेअर. आपल्याला APD माहिती आहे किती आहे 47 डिग्री. मग APDच्या जागेवर आपण लिहूया 47 डिग्री प्लस अँगल APB आपल्याला माहिती नाही, आपल्याला फाइंड करायचं आहे इज इक्वल टू 180 डिग्री. आता लेफ्ट हँड साईडला असेल हे 47, आपण राईट हँड साईडला घेतले तर ते होतील सबट्रॅक्ट. म्हणजे अँगल APB इज इक्वल टू 180 डिग्री. हे 47 मायनस होतील मायनस 47 डिग्री. देअरफॉर अँगल APB इज इक्वल टू 180 मायनस 47. 10 मायनस 7 3. 7 मायनस 4 3. 133 डिग्री. हा आपल्याला अँगल APBचं मेजरमेंट मिळालेलं आहे. मेजर ऑफ अँगल APB इज इक्वल टू 133 डिग्री. समजलं. पहा 47 म्हणून हा 47 अपोजिट अँगल 47 आणि हा अँगल अँगल्स इन लिनियर पेअर असल्यामुळे सप्लिमेंटरी म्हणून 180 मायनस 47 आपल्याला अँगल APB मिळालेला आहे 133 डिग्री. इथे राईट करते. पहा 133 डिग्री हा APB मिळालेला आहे. आता त्याच्या समोरचा हा अँगल पहा अँगल CPD इज इक्वल टू ऑल्सो 133 डिग्री बिकॉज ऑफ अपोजिट अँगल्स. लिहूया ते आपण. अँगल APB इज इक्वल टू अँगल CPD because of opposite angles. Opposite angles are congruent.
म्हणजे सेम मेजरमेंटचे असतात. देअरफॉर अँगल CPD इज इक्वल टू ऑल्सो 133 डिग्री. हा जर 133 असेल तर हा सुद्धा असणार 133 डिग्री, कारण ते आहेत अपोजिट अँगल्स. हे झालेलं आहे आपले तिन्ही अँगल्सचे मेजरमेंट फाइंड करून झालेले. तिन्ही अँगल्सचे मेजरमेंट आपले फाइंड करून झालेले आहेत. आपण आन्सर राईट करूया. अँगल BPC इज इक्वल टू 47 डिग्री. अँगल APB इज इक्वल टू 133 डिग्री. अँड अँगल CPD इज इक्वल टू 133 डिग्री. सेकंड नंबरचे एक्झाम्पल पाहूया. सेकंड नंबरचे एक्झाम्पल पहा. Lines PQ and RS intersect at point M. Measure of angle PMR is equal to x degree. What are the measures of angle PMS, angle SMQ and angle QMR? इथे आपल्याला फिगरमध्ये पहा PMR अँगल x डिग्री दिलेला आहे. तर आता सेम फर्स्ट नंबरचं एक्झाम्पल होतं तसंच सेम सेकंड नंबरचं एक्झाम्पल आहे. फक्त इथे मेजरमेंट आपल्याला व्हेरिएबलमध्ये दिलेला आहे. मग पाहूया. SMQ अँगल हा अपोजिट अँगल असल्यामुळे हा असणार आहे x डिग्री. हे झालं फिगरवरून. आपण राईट करूया ते. अँगल PMR हा अँगल PMR इज इक्वल टू अँगल SMQ. अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रंट किंवा सेम मेजरमेंट म्हणून बिकॉज ऑफ अपोजिट अँगल्स. Therefore, angle SMQ is equal to x डिग्री. कारण PMR आपल्याला x डिग्री दिलेला आहे म्हणून आपला अँगल SMQ सुद्धा झालेला आहे x डिग्री. आता आपल्याला PMS काढायचा आहे अँगल हा PMS. तर पहा ह्या SR लाईनवर तयार झालेले हे दोन अँगल्स आहेत. म्हणून हे अँगल्स आहेत अँगल्स इन लिनियर पेअर. लिनियर पेअर्स आर सप्लिमेंटरी म्हणजे याची आणि ह्या दोन अँगल्सची ॲडिशन किती असणार आहे 180 डिग्री. त्याच्यावरून आपण फाइंड करूया. पहा अँगल PMR प्लस अँगल PMR प्लस अँगल PMS. अँगल PMS इज इक्वल टू 180 डिग्री बिकॉज ऑफ अँगल्स इन लिनियर पेअर. अँगल्स इन लिनियर पेअर. PMR आपल्याला माहिती आहे x डिग्री प्लस अँगल PMS आपल्याला फाइंड करायचा आहे. तो आहे तसंच राईट करा. इज इक्वल टू 180 डिग्री. हे x लेफ्ट हँड साईडला ॲडिशनला असलेले x राईट हँड साईडला सबट्रॅक्ट होतील. म्हणून अँगल PMS इज इक्वल टू 180 मायनस x. 180 मायनस x हे व्हेरिएबल असल्यामुळे ते सबट्रॅक्ट होणार नाही. आणि इथेच आपल्याला आन्सर मिळालेला आहे. अँगल PMS इज इक्वल टू 180 मायनस x डिग्री. म्हणजे हा आपला अँगल फाइंड करून झालेला आहे. PMS इज इक्वल टू 180 मायनस x. मग आता इथे पहा हा अँगल जर आपल्याला मिळालेला आहे तर त्याच्या समोरचा हा अपोजिट अँगल हा RMQ किंवा QMR हा किती असणार आहे 180 मायनस x, कारण अपोजिट अँगल्स. राईट करूया ते. अँगल PMS इज इक्वल टू अँगल QMR बिकॉज ऑफ अपोजिट अँगल्स. सेम मेजरमेंट. अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रंट. सेम मेजरमेंट. Therefore, angle QMR is equal to 180 minus x degree. Same. Measurement same. पहा आपण तिन्ही मेजरमेंट अँगल्सचे मेजरमेंट फाइंड केलेले आहेत. आन्सर लिहूया. अँगल SMQ is equal to x degree. अँगल PMS is equal to 180 minus x degree. And angle QMR is equal to 180 minus x degree. Easy आहे practice set 20. Thank you students for watching this video. Thank you so much.